देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष झाली, पण खरंच आज देखील आपण स्वतंत्र आहोत का? 1947 मध्ये लोकांनी देश सोडला. घरं मागे राहिलीत, जमिनी मागे राहिल्या, व्यवसाय, माणसं, आठवणी सगळं कारण एक नवीन भारत उभा राहत होता. एक असा भारत जिथे सगळ्यांना चांगलं शिक्षण, काम मिळेल आणि स्वतःचं भविष्य घडवता येईल. आणि आता 80 वर्ष झाली, आपला भारत बदलला. शेतीपासून स्पेस पर्यंत, फॅक्टरीज पासून स्टार्टअप्स पर्यंत आपण खूप पुढे आलो. 2024 मध्ये जवळपास 7.6 लाख विद्यार्थी भारतातून परदेशात शिक्षणासाठी गेले आणि 2022 मध्ये 2.25 लाखाहून अधिक भारतीयांनी आपली सिटिझनशिप रिनाऊन्स केली. आणि गंमत म्हणजे परदेशातून भारतात येणाऱ्या पैशांचं प्रमाणही प्रचंड आहे. म्हणजे आपली माणसं बाहेर आहेत, त्यांची मेहनत देखील बाहेर आहे, पण त्यांची कमाई. पण आजही एका हातात डिग्री आणि दुसऱ्या हातात पासपोर्ट घेऊन आपली तरुण पिढी बाहेर का पडते? फॉर बेटर एज्युकेशन, फॉर बेटर सॅलरीज, फॉर बेटर अपॉर्च्युनिटीज. आणि मग पुन्हा तोच प्रश्न उभा राहतो की आपण खरंच स्वतंत्र झालोय का? परदेशात जाण्यासाठी नाही, पण स्वप्नांसाठी आपल्या देशातून बाहेर जाण्याच्या मजबुरीपासून. कारण परदेशात जाणं चुकीचं कधीच नव्हतं, पण मग एक दिवस असा यावा की बाहेर जाणं चॉईस असेल, मजबुरी नाही. कारण ज्या भारतासाठी एका पिढीने आपली घरं सोडली, त्याच भारतात आजही फ्युचर शोधण्यासाठी आपली घरं का सोडावी लागतात? कारण परदेशात जाणं हे स्वातंत्र्य नक्कीच असेल, पण देशात राहूनही आपली स्वप्न पूर्ण करण्याची संधी हीच कदाचित स्वातंत्र्याची पुढची लढाई झाली आहे. आणि म्हणून 80 वर्षानंतर आज आपण स्वतंत्र आहोत. पण ज्यांच्यासाठी भारत स्वतंत्र केला, त्यांच्या स्वप्नातला भारत आज देखील स्वातंत्र्य आहे का?